गरीब की एक पहचान ये भी होती है कि वो एस्थेटिक कपड़े डाल के कैफेज में जाते हैं। डाउनफॉल तो आता रहेगा। आज कौन से कैफे में जाना है वो ज्यादा इम्पोर्टेंट है। लोनली आई एम सो लोनली आई हैव नो बडी कितना लोनली हाउ लोनली आई एम यू डोंट नो गाइस। रात को पता चलता है। पीस ढूंढने जाते हैं और 5,000 का खर्च करके आते हैं की बाबा कमावतोय तर स्वतः पण खर्च करा। एकच विचार करून पैसे वाचत होतो की बाबा कसं आहे, खिशात पैसे असेल तरच शब्दाला किंमत असते बाबा। रिकाम्या खिशाने जर तुम्ही कुठं मत मांडाय गेला ना, तुम्हाला काडीची किंमत भेटणार नाही। मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ गाईज। तो एकच मोटिव्ह होता की बाबा खर्च करत नव्हतो, कुठं जात नव्हतो। आय एम मॅनिफेस्टिंग समथिंग गाईज। सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं गरिबांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। और आज का ज्ञान ये है कि गरीब की एक पहचान ये भी होती है कि वो एस्थेटिक कपड़े डाल के कैफेज में जाते हैं और जाने से पहले जोमेटो स्विगी पे मेन्यू कार्ड देख के जाते हैं और ऑफ किधर है वो तो 100% देख के जाते हैं। सीन असा आहे, 9 वाजलेले आणि दोघ जण एस्थेटिक बॉईज, तसलं एस्थेटिक नाही, एस्थेटिक के चौदे बनून आम्ही चाललेलो आहात नवीन कॅफेला। आम्हाला काय काम धंदाच नाही, खोटा न सांगत, नुसतं बसल्या बसल्या एकच विषय असतो, कुठं जायचं, आज कुठं जायचं, आज कुठं जायचं। डाउनफॉल तो आता रहेगा। आज कौन से कैफे में जाना है वो ज्यादा इम्पोर्टेंट है। फिर वही बात आती है जो गरीब हो ना आदमी। हो चला, आता 2-3 कॅफे बघितलेले आहेत। आता भाऊ ते जेव्हा बघतोय कुठं ऑफ आहे, कुठं नाही, कुठं पैसे वाचते ते। सो आम्ही तिकडे जाणार आहे। सो कोणत्या कॅफेला जाते आज स्टेटन गाईज बघत राहा। तरी आमच्यात एक तिसरा नाही, तो किडा आहे त्यातला, तो नाही सध्या, त्याचे वेगळे शॉक। डायरेक्ट मुंबई, डायरेक्ट गोवा, इकडं तिकडं नाही, डायरेक्ट गोवा, 500 किलोमीटरच बदला। बघू आता, सध्या तर चाललेलं आहे, अजून ठरलं नाही कुठं जायचं, कुठं काय जातोय। स्टेटन गाईज बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। कसा दिसतोय मी ते पण कमेंट करून नक्की सांगा, आणि हाईप करा, कमेंट करा, सगळं करा। सो बाय बाय। Meanwhile, So guys, finally we reach and find some aesthetic cafe in मगरपट्टा। ट्रूला निघालेलो, मगरपट्टा ट्रूला निघालेलो आम्ही। गरीब की एक पहचान होती है कि वो मोबाइल बार बार ये करता है। हाँ का लोनली हे गाणं लक्षात ठेव, मी स्टोरीला टाकतो। थांब सेव्ह करून ठेवतो आपण। लोनली आय मिस सो लोनली, नाही लोनली आई एम सो लोनली आई हैव नो बडी कितना लोनली हाउ लोनली आई एम यू डोंट नो गाइस। रात को पता चलता है, दिन में नहीं पता चलता। बाय बाय। सो गाइज, दिस इज द ओवरऑल लुक ऑफ दिस कॅफे। प्युअर एस्थेटिक वाईब आणि प्युअर पीस ऑफ माइंड। आम्ही खास काय येतो माहिती असल्या एस्थेटिक कॅफेला, असं पीस ऑफ माइंड भेटतं। पण भारी आहे, जरा चांगलं केलं आहे, त्याच्यामुळे येतो पीस हवा असतो। तो ते क्या है, वो क्या होता है, पीस ढूंढने जाते हैं और 5,000 का खर्च करके आते हैं। पीस मिळतात आणि तुम्ही कॅफेमध्ये जर असे जर गाणे ऐकले ना, समजून जायचं 3-4 हजाराचं बिल होणार म्हणजे होणार। सो गाईज, या एस्थेटिकच्या नादात खर्च झालेला आहे मजबूत। मजा आली, टेस्ट बघू आता कशी आहे।
सो गाईज टेस्ट वॉज गुड. आणि आता थोडा स्पायसी आहे, पण आम्हीच सांगितलेलं नाही का रेड सॉसमध्ये करा, तर आमच्या याला मस्ती. पण ठीक आहे, तरी टेस्ट चांगली. आता पास्ता आपला पिझ्झा कसं लागतोय बघू. Meanwhile, सो गाईज दिस वॉज द कॅफे कल्चर. खूप छान होता, टेस्ट पण खूप भारी होती आणि बिल पण ओके होतं. सो भारी वाटलं आम्हाला. आता आम्ही निघालेलो आहे घरी. ॲक्च्युली आम्हाला भलतंच नियोजन होतं ट्रूचं, पण जाता म्हणलं आलं सारखं आम्ही जाता बघायचं हे, पण कधीच आलं ना. म्हणलं चल बघू जरा हे कसं आहे. सो डिसिजन वॉज गुड की इथे मी वॉलेट तिथंच ठेवलेलं बाबा. सो गाईज लय भारी वाटलं. आणि फोटो तर असला आलाय ना, फोटो सांगत असा रिच किड वाटतो मी. फोटोतच रिच किड वाटतोय, तर फकीर आदमी आहे. पण आता भरपूर लोकांना असा प्रश्न पडला असेल की बाबा ह्यो काय झालं याला, नुसतं कॅफेने का फिरतोय. म्हणजे लिटरली माझे चर्चा व्हायला लागल्यात आमच्या गावात बी. नुसतं कॅफेत फिरतोय, नुसतं कॅफे काय सीन आहे. तर सीन काय आहे की बाबा एक गोष्ट कळालेली आहे मला की बाबा कमावतोय तर स्वतः पण खर्च करावा. लिटरली खोटं नाही सांगत, इतके दिवस मी एकच विचार करून पैसे वाचत होतो की बाबा नको भविष्यासाठी लागतील आपल्याला, किंवा लग्न आहे आपलं हे ते खर्च करायला नको, लागणारे पैसे लागते आहेत, किंवा वाड्यावर नाही का आता सेटल व्हायचंय वगैरे. मग घरचं बॅकअप आहे मजबूत, घरचे सगळेच मजबूत आहे. पण एक असतं ना की बाबा स्वतःकडे पण काहीतरी पाहिजे. उद्या उठून मी म्हणलं चला लगीन करायचं, हे करायचं ते करायचं, आणि भिकारी खिशात पैसे नाही, मग उपयोग नाही ना त्या गोष्टी. कसं आहे, खिशात पैसे असेल तरच शब्दाला किंमत असते भाऊ, कधी पण लक्षात ठेवा. रिकाम्या खिशाने जर तुम्ही कुठं मत मांडाय गेला ना, तुम्हाला काडीची किंमत भेटणार नाही. त्यामुळं मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ गाईज. तर तर कुठं होतं मी की हा एकच विचार होता माझ्या डोक्यात की बाबा आता 27चा झालो आहे मी, 27 वर्षाचा आहे मी, की आता पुढं मागं होऊन आता आपलं कार्य होणार माझं किंवा दादाचं वगैरे, पैसे लागतील. त्यामुळं तो एकच मोटिव्ह होता की बाबा खर्च करत नव्हतो, कुठं जात नव्हतो. पण लिटरली लोकांना वाटलं की भिकारी आहे का काय, ह्याच्याकडं पैसेच नाही का काय. त्यामुळे आता आहे ना मनसोक्त खर्च करतोय मी, कारण आता आम्हाला कळलेलं आहे की आता काय कुठं सेविंग नाही का काय नाही. अब अरेंज मॅरेज है भाई अपना, जो देखेंगे घर वाले देखेंगे, जो खर्चा करने का है वो घर वाले करेंगे. अभी कमाओ उडाओ, ओनली मज्जानी लाईफ चालू आहे आपला. लाखाने कमावणारा गडी यश कुमारचा वडापाव खातो कामावर घरी जाताना, बरं वाटत नाही ना. त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं पहिले जैसे शौक पुरे कीजिए, चालू कीजिए. आणि असं बी नाही ना की आत्ता करतोय, हे लय अगोदर करून बसलोय आम्ही. लय आमचं ह्याच्यासाठी आमचं नाव झालं तर काही नंतर म्हणलं दुनियादारी बंद करावं, आता कामधंदा करावं, सेटल व्हायचंय, पैसे कमावो, अकाउंटला बॅलन्स ठेवावं, लगीन करावं. पण जो सोचा था वैसा हुआ नहीं, तो अब जो सोचा नहीं था वो करेंगे. मजा आहे का. आता घरी चाललेलो आहे. आता 10 मिनिटातच घरी पोहोचेल, काही विषय नाही. जायचं होतं कुठं गेलो कुठं. आता उद्या मे बी जाईल, उद्या ट्रूला जाऊ ना, ते याकीला जाऊ. याकी नको, ट्रूलाच जाऊ. याकी एवढं खास नाही, ट्रू ओके. म्हणजे आता कसं क्राऊड पण असेल ना, मग जरा तिथं काही सीन नाही. सो चला गाईच जाऊया घरला. ट्रू पण आपलं प्रोनाउन्सिएशन ट्रूच होतं ना. ट्रू सायलेंट आहे. इंग्लिश मिडियमला नाही शिकलो ना, मराठी मिडियमचा पोर काय बघितलंच नाही पुरेला. मी ते सेंट्रल कॅफे बघतोय, त्यात ती काळी भुंगार दिसली बी नाही. मी बी काळा भुंगार आहे म्हणा, त्याचा विषय नाही. बॉडी शेम करू नका रे कोणाला, बॉडी शेम करू नका. जो तो ज्याच्या त्याच्या परीने सुंदर असतो, आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लेवलनी त्या लेवलची चांगली वाटते, असं सीन असतो. सो बघा आमच्या इथे आमनारा कसलं भारी झालेलं आहे. आय एम मॅनिफेस्टिंग समथिंग गाईज इन 2027. मे बी होईलच
फक्त सांगणार नाही की बाबा काय मॅनिफेस्ट करतोय, पण ही क्लिप सेव्ह करून ठेवतो मी तेव्हा टाकायला. तेव्हा मग टाकणार पहिली ही क्लिप आणि डायरेक्ट धाताडन 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 धाताडन. ओके, धन्यवाद. Try to play cool, baby. I ain't playing by your rules. Everything look better with a view. Why you get drunk? Wake up, I'm wasted still. Realize the time that I wasted. Something beautiful, selling a dream. I hope I don't run out of time. Can someone call a referee? So guys, reached home. I hope you like this video. If you like this video, please like, share, comment and subscribe. So done for the day. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, धन्यवाद.